नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये मी रोहित साळुंखे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. महाराष्ट्र विधानसभेत आज मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे या मराठा समाजाच्या अनेक वर्षांच्या मागणीची पूर्तता या विधेयकाच्या मंजुरीने झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेल्या विधेयकामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण मिळण्याची तरतूद केली आहे. मार्च 1 ते 22 दरम्यान 12वीच्या परीक्षा तर मार्च 25 ते एप्रिल 6 दरम्यान 10वीच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती शाळा शिक्षण मंत्री मधु भंगारप्पा यांनी दिली आहे. आज विकास सौद येथे बोलवण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यंदा 8,96,271 विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार आहेत. यासाठी 2,741 परीक्षा केंद्रे तयार करण्यात आले आहेत. तसेच 6,96,624 विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला बसणार आहेत. चालू शैक्षणिक वर्षातील घेण्यात आलेल्या तिन्ही परीक्षेतील कमाल गुणाची परिगणना यावेळी करण्यात येईल. मात्र या परीक्षा सक्तीचे नसून कोणत्याही एका परीक्षेत मिळवलेल्या कमाल गुणाची परिगणना यावेळी करण्यात येईल. कागवाड विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शेडबाळ स्टेशन लोकूर मार्गावरील खिचडे यांच्या मळ्याशेजारी कर्नाटक परिवहनची बस उलटली. या अपघातात बस चालक आणि वाहकसह 3 प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस शहापूर सिंदगीहून अथनी मार्गे मिरजकडे जात असताना हा अपघात घडला. रस्त्यावर असलेला खड्डा चुकवत असताना ही बस उलटली. या अपघातामध्ये बसवाहक श्रीमंत पत्तार वय वर्षे 54 यांच्या उजव्या हाताला गंभीर मार बसला असून हात फ्रॅक्चर झाला आहे. बस चालक सिद्धनगोडा दुमदरी वय 56 यांच्या पाठीला जबर मार बसला आहे. या दोघांनाही कागवाड सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री समादेवी संस्थान बेळगाव तसेच वैश्यवानी समाज, वैश्यवानी युवा संघटना व वैश्यवानी महिला मंडळ समादेवी गल्ली यांच्यातर्फे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला आज मंगळवार दिनांक 20 रोजी भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. मंगळवारी सकाळी 6 ते 7 या वेळेत सनई चौगडासह काकड आरतीने उत्सवाला सुरुवात झाली. दुपारी कुंकुमार्चन झाले. त्यानंतर श्री समादेवी मंगल कार्यालयात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित श्री सरस्वती वाचनालय शहापूरच्या अध्यक्षा स्वरूपा इनामदार यांच्या हस्ते श्री देवीच्या दरबाराचे उद्घाटन झाले. या प्रसंगी भक्त मंडळींसह वैश्यवानी बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. मुदग्याहून बसरीकट्टीला संपर्क रस्त्यावरून जाताना वळणाचा अंदाज न आल्याने गटारीत पडून झालेल्या अपघातात मुदग्याचा युवक जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी रात्री 11:30 ते 12:30च्या सुमारास घडली असून मंगळवारी सकाळी उघडकीस आली. श्याम नागप्पा केदार वय वर्षे 47 राहणार व्यंकटेशनगर मुदगा असे मयत तरुणाचे नाव आहे. गवतगंजीला आग लागून सुमारे 35,000चे नुकसान झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावामध्ये घडली. या घटनेमुळे बिजगर्णी येथील शेतकरी विनायक गोपाळ भाष्कळ यांचे मोठे नुकसान झाले असून उन्हात सुक्या वैरणीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार भाष्कळ यांचा गोटा त्यांच्या घराच्या मागे असून बाजूलाच त्यांची गवतगंजी आहे. आज दुपारी 2च्या सुमारास गवतगंजीने अचानक पेट घेतल्याचे आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आले. बाळू निलजकर सह काही मंडळी घटनास्थळी जमली. लागलीच विद्युत पंप सुरू करून आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण याचा काहीच उपयोग झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा 350व्या वर्षानिमित्त मराठा मंदिर बेळगाव, सरस्वती वाचन कक्ष शहापूर आणि जनकल्याण ट्रस्ट बेळगावच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उज्जैनी येथील परमपूज्य बालयोगी उमेशनाथजी महाराजांच्या दिव्य सानिध्यात झालेल्या या कार्यक्रमात अनिल ओक आणि रवींद्र हे वक्ते म्हणून उपस्थित होते. आप्पासाहेब गुरव, स्वरूपा इनामदार, अरविंदराव देशपांडे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यताप्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी पुरस्कृत लोकमान्य चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत आज मंगळवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यातून युनायटेड गोवन्स आणि ब्रदर्स एफसी मध्ये पहिला सामना झाला. 4-3ची आघाडी मिळवून ब्रदर्स एफसी संघाला पराभव करून युनायटेड गोवन्सने हा सामना जिंकला. स्वस्तिक एफसी आणि निपाणी एफसी या संघात झालेल्या सामन्यात 4-2ची आघाडी मिळवत निपाणी एफसीने हा सामना जिंकला.
रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल तर्फे बेळगावातील सीपीएड मैदानावर भव्य बेळगाव कृषी उत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे। येत्या 7 ते 11 मार्च 2024 या कालावधीत हा मेळावा होणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलचे अध्यक्ष मंजुनाथ आळवणी यांनी दिली। मंगळवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। हा उपक्रम जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कृषी खाते, फळ बागायत खाते आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल यांच्या सहकार्याने राबविला जाणार आहे। या प्रदर्शनातील सुमारे 160 स्टॉल्स हे फक्त कृषी क्षेत्राशी संबंधित असणार आहेत। या व्यतिरिक्त 20 स्टॉल्स अन्न पदार्थांचे आणि 20 स्टॉल्स व्यापारी व्यावसायिकांचे असणार आहेत। शेतकऱ्यांना आधुनिक नव्या तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि नवी पिढीने शेतीपासून दूर जाऊ नये या मुख्य उद्देशाने हे प्रदर्शन भरवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले। बनावट कागदपत्रे तयार करून मालकी जमीन बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रकार यरगट्टी तालुक्यातील माडनगेरी गावामध्ये झाला आहे। ग्रामपंचायत पीडीओ व तालुका पंचायतचे ईओ यांनी बनावट कागदपत्रे तयार करून 3 कोटी मालकीची 6 गुंठे जमीन विक्री केली आहे। यामुळे राज्य सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यरगट्टी येथील लक्ष्मण संसुद्दी यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 180021244050। योजना फक्त सभासदांकरता, नियम अटी लागू। लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। बसरीकट्टे येथे श्री महालक्ष्मी देवीची यात्रा सुरू असून मंगळवार दिनांक 13 रोजी सांब्रा ग्रामस्थांच्या वतीने सवाद्य मिरवणुकीने जाऊन श्री महालक्ष्मी देवीची ओटी भरण्यात आली। गावातील वेशीतून सवाद्य मिरवणुकीने श्री महालक्ष्मी देवीच्या गदगेपर्यंत जाण्यात आले। यावेळी सांब्रा ग्रामस्थांचे श्री महालक्ष्मी देवी यात्रा कमिटीने भव्य स्वागत केले। त्यानंतर सांब्रा ग्रामस्थांच्या वतीने श्री महालक्ष्मी देवीची ओटी भरण्यात आली। यावेळी सांब्रा येथील देवस्थान कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई यांनी बसरीकट्टे येथील यात्रेची सर्व तयारी पाहून यात्रा कमिटी व ग्रामस्थांची प्रशंसा केली। यावेळी श्री महालक्ष्मी देवी यात्रा कमिटीचे कार्याध्यक्ष विक्रम देसाई सह सदस्य उपस्थित होते। गत 4 महिन्यांपासून सुरू असलेल्या साखर कारखान्यांचा गळीत हंगामामुळे परिसरातील पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्याची चिंता नव्हती। मुबलक प्रमाणात ऊसाचे वाडे उपलब्ध होते। दरम्यान येडूर परिसरातील ऊसतोड हंगामाची सांगता झाल्याने पशुपालकांना चाऱ्याची टंचाई भासत आहे। आगामी काळात अडचणीत भरच पडणार आहे। याची दखल घेत पशुपालकांची चाऱ्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी धडपड सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे एका समाजापुरते मर्यादित नव्हते। त्यांनी अनेकांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली। आम्ही त्यांच्या आदर्श मार्गावर चालून सर्वंकष विकास साधला पाहिजे, असे चिकोडीच्या प्रांताधिकारी मेहबूबी यांनी सांगितले। चिकोडी शहरातील प्रभुवाडी येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यानजीक आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमात त्या बोलत होत्या। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले। यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी निवृत्त अधीक्षक अभियंता बीडी नसलापुरे यांनी अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न पूर्ण पाहिलेले छत्रपती शिवाजी महाराज होय। त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालल्यास देश समृद्ध होईल, असे सांगितले। मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना जमखंडीतील कडकोळ रोड जवळील अरफास वसाहतीमध्ये घडली। उमर यासीन पठाण वय वर्षे 4 हा घराजवळ खेळत असताना मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला। हे दृश्य नजरेस पडताच काहींनी दगड मारून कुत्र्याला पिटाळून लावले। दरम्यान कुत्र्यांनी उमर याला अनेक ठिकाणी चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता जमखंडीतील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे। याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।